महायुतीत 288 पैकी 168 जागांवर कोणताही वाद नसल्याने 168 जागांचा तिढा जवळपास सुटला। महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांची एबीपी माझाला माहिती। सप्टेंबर अखेरपर्यंत महायुतीचं जागा वाटप पूर्ण करण्यासाठी हालचाली। वादग्रस्त जागांचा अंतिम निर्णय अमित शहा घेणार। शिंदे फडणवीस अजितदादांची आज चर्चा। मविया आज सोडवणार तिसऱ्या आघाडीचा तिढा। मुंबईतल्या 6 जागांवर काँग्रेस आणि ठाकरे गटाची रस्सीखेच। महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नची पुनरावृत्ती। मतदारसंघ एकाकडे आणि सक्षम उमेदवार दुसऱ्या पक्षाकडे असल्यास होणार उमेदवारांची देवाणघेवाण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची 2 दिवस मॅरेथॉन बैठक। येत्या 23 आणि 24 तारखेला बैठक, तर 2 ऑक्टोबर नंतर भाजप पहिल्या 50 उमेदवारांची नावं जाहीर करणार। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत 70 पेक्षा अधिक जागा मागणार। एकाही विद्यमान आमदारांचं तिकीट कापणार नाही, अजित पवारांची ग्वाही। तिसऱ्या आघाडीसाठी आज छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टींमध्ये बैठक। एमआयएमला नो एंट्री, कडूंनी आधीच केलं स्पष्ट। स्वभाव आणि स्वच्छता यावरही विशेष लक्ष द्यायला हवं। सकाळचं प्रदूषण कमी झालं पाहिजे। स्वच्छता अभियानादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचा राऊतांवर निशाणा। राहुल गांधींविरोधात बेताल वक्तव्य करणाऱ्या संजय गायकवाड, अनिल बोंडेंविरोधात काँग्रेस आक्रमक। आज राज्यभर आंदोलनं। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचाही पाठिंबा। भाजपला चिंचवडमध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता। विद्यमान आमदार अश्विनी जगताप शरद पवार पक्षाची तुतारी हाती घेण्याच्या तयारी। एक देश एक निवडणूक विधेयक आगामी हिवाळी अधिवेशनात मांडणार। सर्व पक्षांची सहमती मिळवण्याची केंद्रासमोर अग्नी परीक्षा। राजनाथ, मेघवाल आणि रिजिजू साधणार विरोधकांशी संवाद। अंतरवाली सराटीत 1.5 किलोमीटरच्या परिघात आरक्षणासाठी 3 उपोषण आंदोलनं। जरांगेंच्या उपोषणाचा 3रा दिवस, तर हाकेंचं वडीगोद्रीत आंदोलन। आज दुपारी 12 वाजेपर्यंतच म्हाडाच्या घरांसाठी करता येणार अर्ज। 2000 घरांसाठी आतापर्यंत 1,10,754 अर्ज। मेट्रो 3च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदींच्या हस्ते होण्याची शक्यता। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात हिरवा कंदील, सूत्रांची माहिती। भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीएफ मधून अडीअडचणीला काढता येणार 1 लाख रुपये। केंद्रीय कामगार मंत्रालयाचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।